महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीतील बलाबल पाहता भाजपच्या 3, शिंदे गटाचा 1 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। मात्र काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यसभा निवडणुकीची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला सहज मिळू शकणाऱ्या एका जागेवर सुद्धा भाजपकडून विरोधात उमेदवार दिला जाऊ शकतो। त्यामुळे काँग्रेसची काही मतं फुटू शकतात। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असून त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यावी असं सूचित केलंय। महाराष्ट्र विधानसभेत एकूण सदस्य संख्या 288 असून त्यापैकी 4 जागा रिक्त असल्यानं आमदारांची संख्या आता 284 इतकी आहे। राज्यसभेवरील एका जागेसाठी मतांचा कोटा 40 आहे, तर काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ 45 आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली, त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ आता 43 वर आलंय। आता अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेडमधील 3 आमदार चव्हाणांच्या बाजूने राहणार असल्याची शक्यता असून आणखी काही चव्हाण समर्थक आमदार विरोधात गेले तर काँग्रेसची समीकरणं बिघडण्याची शक्यता आहे। म्हणजेच महाविकास आघाडीसमोर संकट उभं राहिलंय। अशा परिस्थितीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर ते एक मास्टर स्ट्रोक ठरेल। यासाठी शरद पवार यांनी आज काही काँग्रेस नेत्यांबरोबर चर्चा केली असून पश्चिम महाराष्ट्रातूनही अशा प्रकारच्या मागणीचा जोर वाढलाय। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा, त्यांना सर्व पक्षीयांकडून मिळणारा पाठिंबा पाहता काँग्रेसने त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होईल यात शंका नाही।